हाय फ्रेंड्स, शुभ सकाळ. आज मी सकाळी लवकरच उठले होते. उठून माझ्या दिवसाची सुरुवात केली. मला ना सकाळी उठल्यावर घर स्वच्छ, टापटीप आणि फ्रेश दिसलं की छान वाटतं. तर खरं सांगायचं तर आता डस्टिंग करणं माझी सवयच झाली आहे. आज ना मी उठल्यावर सगळ्यात आधी पूर्ण घराची डस्टिंग केली. सगळे छान नीट लावून घेतलं आणि घर अगदी स्वच्छ फ्रेश दिसायला लागलं. त्यानंतर मंदिराच्या मागचं वगैरे झाडावं म्हटलं. खूपच धूळ होती, कारण मला वाटलं की घर स्वच्छ असेल आणि देवघर स्वच्छ असेल तर मनालाही खूप शांत वाटतं. हे सगळं आवरून झाल्यावर मग मी थोडंसं वाचन करत होते. तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं, गृहिणी कमकुवत नसते, तीच घराची खरी ताकद असते. तिच्यामुळे घर चालतं. तिची किंमत शब्दात मोजता येत नाही. ती दिसते साधी, पण तिच्यामुळेच घर सुंदर बनतं. गृहिणी फक्त घरात असणारी स्त्री नाही, ती संपूर्ण घराची धडधड असते. तिच्या मायेनेच घरात शांतता, प्रेम, समाधान राहतं. ती आहे म्हणूनच घर आहे. तिच्या कष्टांना पगार नसतो, पण तिच्याशिवाय घराला आकारही नसतो. ती चालवते, ती घराला घरपण देते. तिच्या उपस्थितीनेच घराला पूर्णपणा येतो. तर कशी वाटली, म्हणजे गृहिणींबद्दल मी 4 ओळी सांगितल्या होत्या. म्हणजे पुस्तकात लिहिलं होतं, मी ते टॉपिक लिहून घेतले आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं. खूप छान असं पुस्तक आहे माझ्याकडं. तुम्हाला हवे असेल तर मी लिंक देईल. तर आता माझं चाललं होतं भाकरी करायचं. हे सगळं आवरून झाल्यावर मग मी भाकरी करायला घेतल्या. इतक्यात आहोंचा फोन आला. ते म्हटले मी आज लवकरच येईन जेवायला. मग मी म्हटलं ठीक आहे, मग मी आधीच तयारी करून ठेवते. मग मी 3 भाकरी केल्या आणि मनात म्हटलं भाकरी करून झाले की भाजीला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर मी घरातली बाकीची कामं आवरून घेतली आणि मग स्वतःसाठी थोडा वेळ काढून छान असं रेडी पण झाली. कारण खरंच ना, आपल्या सगळ्यांसाठी सगळं करतो, पण स्वतःसाठीसुद्धा थोडा वेळ करावा लागतो. मग दुपारी यांनी मटण आणलेलं. मग छान असं रस्सा भाजी करायचं ठरवलं. मग त्यात मसाला करण्यासाठी कोथिंबीर, कांदा, टमॅटो, खोबरं घेतलं आणि मसाला करून सगळं मिक्सरमधून फिरून घेतला आणि 3 चमचे तेल वगैरे टाकून परतून घेतलं. मसाला टाकला आणि त्यात छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग त्यात आपला घरगुती मसाला वगैरे टाकायचा. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग त्यात गावाकडचा काळा मसाला, हळद आणि सुहाणा मसाला टाकून छान परतलं आणि शेवटी मस्त शिजलेलं मटण टाकत खमंग वास यायला लागला आणि एकदम छान अशी तर्री सुटली होती. चला फ्रेंड्स, आजचा हा माझा छोटासा दिवस आणि स्वयंपाकाचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू असेच मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, धन्यवाद. कशी वाटली व्हिडिओ नक्की